जी तुम्हाला पटताय का? म्हणजे काँग्रेसचा विषय मी सांगतोय, काँग्रेसला मुद्दा मांडतोय, जे त्यांचं आपण म्हणणं मान्य केलं की जनतेमध्ये रोष होता, आक्रोश होता, या सगळ्या गोष्टी तिथे घडताना दिसत होत्यात, पण ते मतात परिवर्तन होताना दिसत नाहीत. म्हणजे तोच आक्रोश, त्या आक्रोशाची मतं जर आरजेडीला तिथे पडतायत, ती तेजस्वी यादवना तिथे पडतायत, तीच मतं काँग्रेसला पडताना का दिसत नाहीत? संजय कमलेश, हा मुद्दा अगदी अगदी महत्वाचा आहे. आणि भाई जगताप, आता शेवटी असं आहे की काँग्रेसची भूमिका यापेक्षा काही वेगळी असणार नाही आता या क्षणी. पण मला असं वाटतं की एकतर दोन सगळ्यात मोठ्या अडचणीच्या गोष्टी सध्या भारताच्या राजकारणामध्ये आहेत. ते म्हणजे सत्ताधारी पक्षाने इलेक्शन मोड शिवाय कुठलाच मोड ऑन ठेवलेला नाही, आणि काँग्रेस इलेक्शन मोड ऑफच आहे. हे दोन्ही अडचणी आहेत. म्हणजे काँग्रेस इलेक्शन मोडमध्ये काय येत नाही मला कळत नाही. म्हणजे खरं म्हणजे तेजस्वी यादव यांना जो काही आता मिळाला प्रतिसाद तिथे, आणि हे खरंच आहे. म्हणजे मी स्वतः बिहारचे फॉलो करत होतो आणि बिहारमधल्या अनेक पत्रकार संपादकांची मी संपर्कात होतो. गेले 8 दिवस मी बोलत होतो. तर माझ्या असं लक्षात आलं की बिहारमध्ये लोकांना पर्याय हवा होता, पर्याय हवा आहे. आणि प्रामुख्याने जेन झीचा उल्लेख मी वारंवार करतोय की जेन झीला अजिबातच सत्ताधारी पक्ष नको होता. नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे आपला विकास जे काही सोपॉट झाला तो त्यांना मान्य नव्हता. बेरोजगारी, बाकी सगळे प्रश्न. तर त्यामुळे त्यांना तेजस्वी सारखा चांगला नेता, तगडा नेता हा खरं म्हणजे हवा होता. आणि पर्यायाच्या शोधामध्ये लोक निघालेले होते. त्यामध्ये हा लाडक्या बहिणीसारखा आपल्याकडे जो काही महिलांचा मुद्दा आला, अमुक डमुक मुद्दे आले, याला काही खरं नाही. खरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना, ज्याचा उल्लेख तुम्ही केला, एक म्हणजे मुळात महागठबंधन म्हणून, महाआघाडी म्हणून कशा प्रकारे लढलं पाहिजे, या सुरुवातीपासून काँग्रेसनं ज्या गफलती केली. म्हणजे समन्वयाचा प्रचंड अभाव महागठबंधनमध्ये होता. परत यादव घरामध्ये एवढी यादवी होती, त्याच्यामुळे तो सगळा फटका बसला. तर मला असं वाटतं की मुळामध्ये खरंच जर ही मुळात, आणि तुम्हाला एक मी आणखी सांगतो, म्हणजे तेजस्वी यादव ज्याप्रमाणे बिहारमध्ये प्रभावी आहेत, तेवढाच प्रभाव, तेवढाच इन्फ्लुएन्स राहुल गांधींचा व्यक्तिगत व्यक्तिमत्व म्हणून आहे. पण हेही मान्य केलं पाहिजे की काही वर्षांपूर्वीचे राहुल गांधी आणि आताचे राहुल गांधी याच्यामध्ये खूप फरक पडलाय. लोकांना राहुल गांधी हा आश्वासक चेहरा वाटतो, पण तरी सुद्धा निवडणुका ह्या निवडणुकांसारख्याच लढवाव्या लागतात. म्हणजे आज नेहरू जयंती पण आहे म्हणून मुद्दाम सांगतो, पंडित नेहरू 1946च्या निवडणूक सभेमध्ये असं म्हटले होते जाहीरपणे की मी पंडित नेहरू आहे, माझा आदर्शवाद आहे, लोक मला खूप मानतात किंवा मी लोकप्रिय आहे वगैरे वगैरे. पण शेवटी निवडणुका ह्या निवडणुकांसारख्याच लढवाव्या लागतात. आणि निवडणुकांमध्ये व्यूहरचना आणि बाकी गणित यांना तेवढंच स्थान असतं, ते बघून निवडणुका लढवता येत नाहीत. तर मला असं दिसतंय की आता काँग्रेसनं या बिहार निवडणुकीकडे जर गंभीरपणे बघितलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. लोकांना जे वाटतंय, म्हणजे आता मला असं दिसत होतं, मी सुरुवातीला तर असे होते की तेजस्वी यादव यांचा पक्ष हा जणू काही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो की काय, असं साधारणपणे आहे. आता मतांची टक्केवारी पुढे येईल, पण मला असं वाटतं की जरी आता जागा काही दिसत असल्या तरी मतांची टक्केवारी जी आहे की मतांच्या टक्केवारीमध्ये मात्र आरजेडी कदाचित 1 किंवा किमान क्रमांक 2 क्रमांकावर असेल. नितीश कुमारांपेक्षा नक्कीच जास्त जागा त्या आरजेडीला मिळतील असं दिसत आहे, मत किमान.